Okay, good morning. Good morning, sir. Yes, good morning. Okay, so last lecture we have started this point, that is types of foundation. And I think we have covered lot of part of the shallow foundations. So 4 or 5 types of shallow foundations we have covered in the last lecture. So I think this isolated footing we have covered. Wall and strip footing we have covered in the last lecture. Also combined footing we have covered. And I think continuous footing. I think here we have reached up to the last lecture. So today we will see the next type of footing, that is the raft or mat foundation. So there are two words are there, raft or mat foundation. So this raft and mat, it means what? So I think everyone know the word about the that is the mat. आपण पाहिलेलं आहे घरामध्ये जे आपण टाइल्स वरती अंतरतो त्याला मॅट म्हणतात, किंवा अदर एखाद्या स्पोर्ट्स मध्ये सुद्धा की जिथं स्पोर्ट्स खेळला जातो आणि त्या ठिकाणी खाली जे लेड केलेलं असतं ग्राउंड वर त्याला आपण मॅट म्हणतो. एव्हरीवन नो? Yes, sir. हा. सो सिमिलर टू हिअर ऑल्सो, जसा आपला टेरेस स्लॅब असतो किंवा फ्लोअरचा स्लॅब असतो तसा उलटा स्लॅब बघा काय थिंक होतं इथं. बघा हे जे सरळ पूर्णपणे ग्राउंड मध्ये दिसतंय या सेकंड इमेज मध्ये, स्टील सगळं बांधलेलं आहे आणि या ठिकाणी कॉन्क्रीट त्याच्यातून कॉलम बाहेर आला आणि कॉन्क्रीट केलं तर आपल्याला काय होणार आहे, हा पूर्णपणे जेवढा काय तुमचा बिल्डिंगचा एरिया आहे त्या बिल्डिंगच्या एरियामध्ये पूर्णपणे ग्राउंडला फाउंडेशन केलं जातं. जेवढा बिल्डिंगचा एरिया तेवढ्या एरियामध्ये फाउंडेशन केलं जातं आणि त्याच्यामधून कॉलम बाहेर काढले जातात. म्हणजे आपण सिंगल कॉलम साठी सिंगल फुटिंग करतो, कंबाईन कॉलम साठी म्हणजे 2 कॉलम साठी 1 फुटिंग करतो, किंवा कंटिन्युअस फुटिंग मध्ये आपण रो ऑफ कॉलम असेल तर कंबाईन फुटिंग करतो. सो सिमिलरली राफ्ट ऑर मॅट म्हणजेच काय, पूर्ण जेवढा काय बिल्डिंगचा एरिया आहे त्या एरिया वरती फाउंडेशन करायचं आणि त्याच्यातून कॉलम बाहेर काढायचे. आता हे कधी आणि का केलं जातं तेही पाहू आपण. ओके. A raft foundation is a combined footing which covers the entire area beneath a structure and supports all the walls and columns. उलटा स्लॅब थोडक्यात, इन्व्हर्टेड स्लॅब म्हणू आपण त्याला. द मिनिंग इज इन्व्हर्टेड स्लॅब. इमॅजिन करा स्लॅब आहे वरती, खालून कॉलम आहेत त्याला. आता तोच काय करायचा, उलटा करायचा, स्लॅब खाली करायचा आणि कॉलम वर उलटे. असं स्ट्रक्चर दिसतंय की नाही, इमॅजिन होतंय का? होतंय का इमॅजिन? Yes, sir. स्लॅब आहे, स्लॅबला खालून कॉलम आहेत की जे आता आपण एक्झिस्टिंग स्ट्रक्चर बघतो. तेच काय करायचं, उलट करायचं, इन्व्हर्टेड. म्हणजे स्लॅब जमिनीवरती खाली ठेवायचा ग्राउंड लेवलला आणि त्याच्यातून कॉलम उलटे बाहेर आलेत असं दिसतंय. ते म्हणजेच काय झालं तुमचं राफ्ट फाउंडेशन. म्हणजे इथं सिंगल कॉलमसाठी सिंगल फुटिंग न प्रोव्हाइड करता जेवढा काय बिल्डिंगचा एरिया आहे त्या बिल्डिंगला एकच फाउंडेशन करायचं की जे पूर्ण एंटायर एरिया कव्हर करेल आणि त्यातून कॉलमचे लोकेशन्स बाहेर काढायचे. सो धिस टाइप ऑफ फाउंडेशन सपोर्ट्स टू दी वॉल्स अँड कॉलम्स. एंटायर एरिया ऑफ दी building is covered by the foundation and supports given to the walls and columns. That is the raft or mat foundation. इथं पण स्केच बघा, हो का, हा पूर्ण एरिया दिसतोय. पहिल्या स्केच मध्ये प्लान मध्ये पूर्ण एरिया दिसतोय. या पूर्ण एरियामध्ये कॉन्क्रिटिंग केलं जातं डेप्थला आणि त्याच्यातून हे पर्टिक्युलर कॉलम्स बाहेर काढले गेलेले आहेत ऍज पर दी डिझाईन. आणि हे कॉलम्स बाहेर काढले म्हणजेच ते जर इलेव्हेशन मध्ये पाहिलं आपण साइडनी, तर ही तुमची फाउंडेशनची डेप्थ आहे आणि याच्यातून हा तुमचा फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर हा तुमचा बाहेर आलेला आहे. गॉट इट एव्हरीवन? राफ्ट फाउंडेशन और मॅट फाउंडेशन.
Yes, sir. इट इज अ कंबाईन्ड फुटिंग विच कव्हर्स द एंटायर एरिया ऑफ द बिल्डिंग. बिल्डिंगचा पूर्ण एरिया कव्हर केला जातो याच्यामध्ये. एका कॉलमसाठी सिंगल फुटिंग नाही कन्स्ट्रक्ट करत आपण, किंवा 2 कॉलमसाठी कंबाईन्ड फुटिंग कन्स्ट्रक्ट करत नाही. पूर्ण बिल्डिंगसाठी जेवढा काय बिल्डिंगचा एक्सटेरियर एरिया आहे हा सगळा कन्सिडर करून आपण कॉन्क्रीट करतो आणि त्याच्यातून कॉलमच्या पोझिशन्स बाहेर काढतो. दॅट इज दी राफ्ट फाउंडेशन. ओके, व्हाय वी हॅव टू डू दिस राफ्ट फाउंडेशन वी विल सी इन द नेक्स्ट स्लाइड. सो राफ्ट फाउंडेशन आर सुटेबल व्हेन, कधी आपण करतो राफ्ट फाउंडेशन? अ बिल्डिंग लोड्स आर हेवी. जर बिल्डिंगचा लोड वरून येणारा बिल्डिंग वरती लोड हा जर हेवी असेल आणि जर आपल्याला अनइवन सेटलमेंट ऑफ कॉलम्स किंवा फुटिंग जर अवॉइड करायचे असेल तर आपण त्या केसमध्ये काय करतो? राफ्ट फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करतो. द अलाउएबल सॉइल प्रेशर इज स्मॉल. दिस इज द बिल्डिंग. आणि जो जमिनीकडून खालून येणारा जो काय प्रेशर आहे दॅट इज दी सॉइल प्रेशर. वरून येणाऱ्या लोडसाठी बिल्डिंगच्या जो काय खालून सॉइल प्रेशर आहे, हा सॉइल प्रेशर जर कमी असेल, स्मॉल, मग काय होईल? हा सॉइल प्रेशर कमी आहे आणि हा हेवी लोड आहे, काय होईल? हेवी लोड आहे आणि हा सॉइल प्रेशर कमी आहे. करणार नाही त्या लोडला. हा, लोडला सपोर्ट करणार नाही. म्हणजेच काय होत राहणार? सॉइल सपोर्ट करणार नाही, बरोबर आहे की. कमी प्रेशर आहे सॉइलचा खालून, की जो वरून हेवी लोड आहे. त्या केसमध्ये होणार काय बिल्डिंग? खाली लोड. बिल्डिंगचं काय होणार? सेटलमेंट होणार. बिल्डिंग खाली काय होणार? खचत जाणार सॉइल मध्ये, बरोबर आहे की नाही? हा सर. हा, मग फॉर दॅट वी कॅन यूज दी राफ्ट फाउंडेशन. जर सॉइल प्रेशर कमी असेल तर. सो इंडिव्हिज्युअल फुटिंग वुड रिक्वायर्ड मोर दॅन हाफ द बिल्डिंग एरिया. मग अशा केसमध्ये जिथे सॉइल प्रेशर कमी आहे, अशा केसमध्ये बिल्डिंगचा किंवा फुटिंगचा जो एरिया आहे, सिंगल फुटिंग जर कन्स्ट्रक्ट केलं तर ते सिंगल फुटिंग काय करणार आहे? त्याला मोर दॅन हाफ एरिया लागणारच आहे. मग जर सॉइल प्रेशर कमी असेल तर आपण या पद्धतीचं फुटिंग सजेस्ट करतो किंवा या पद्धतीचं फुटिंग यूज करतो. इन हायली कॉम्प्रेसिबल सॉइल, म्हणजे ही तुमची सॉइल आहे सपोज, याच्यावरून वरून लोड येत असेल तर ही सॉइल तुमची काय होते? कॉम्प्रेस होते. एवढा एरिया होता तर एवढ्या एरियामध्ये जाते ते. कॉम्प्रेस होते. इन हायली कॉम्प्रेसिबल सॉइल. जर कॉम्प्रेसिबल सॉइल होणारे असेल लोडला, म्हणजे दगड कॉम्प्रेस होतो का? लगेच नाही होत. हार्ड मुरूम होत नाहीये. काळी माती असेल, सँड असेल किंवा चिखलाची सारखी माती असेल तर ती काय होते? लोड दिला की कॉम्प्रेस होते की नाही? मग त्या केसमध्ये आपण पूर्ण एंटायर एरियावरती लोड दिला तर एंटायर एरिया थोडा सेटल झाला तर चालेल, 1 mm 2 mm 5 mm नी, पण एक कॉलम सेटल होऊन चालणार नाही. बिल्डिंग वरती क्रॅक येतील आणि देअर मे बी फेल्युअर ऑफ बिल्डिंग. सो कॉम्प्रेसिबल सॉइल असेल तर आपण राफ्ट फाउंडेशन यूज करतो. वीक स्पॉट्स अँड लूज पॉकेट्स इन सॉइल मास आर सस्पेक्टेड. सेम इफेक्ट. लूज पॉकेट्स म्हणजे सॉइल मध्ये एअर आहे. तुम्ही आपल्या शेतामध्ये काळी माती पाहिली आहे का? पाणी नाही दिलं तर जमिनीला भेगा पडलेल्या पाहिलेत का? येस सर. हा, म्हणजे लूज पॉकेट्स म्हणजे आतमधून एअर जाते. ती माती काय करते? एअर गेली की काय होणार आहे? आपण जर त्याच्यावर लोड दिला तर जशी एअर निघेल तसं ते कॉम्प्रेस होणार की नाही? सो लाईक दॅट, जर सॉइल is available, then such a type of soil we have to use the raft foundation or mat foundation. अशा पद्धतीच्या सॉइलला आपल्याला राफ्ट फाउंडेशन वापरणं खूप गरजेचं आहे, की जमीन किंवा सॉइल प्रेशर जर कमी असेल तर जमीन खचली नाही पाहिजे. आणि जर लँड खचली तर, जर तुमची 1 2 4 मजली बिल्डिंग असेल तर काय होईल हो? आपण सांगू शकणार नाही. There may be sudden collapse or sudden failure of the building.
सो फॉर दॅट पर्पज वी कॅन यूज दी राफ्ट फाउंडेशन. मग जनरली काळ्या मातीच्या ठिकाणी राफ्ट फाउंडेशन यूज केलं जातं. ब्लॅक कॉटन साईल, जिथं काळी माती अवेलेबल आहे, धर लवकर मिळत नाहीये, हाड मुरुम खाली लवकर मिळत नाही, अशा केसमध्ये आपण राफ्ट फाउंडेशन यूज करतो. नदीच्या काठचा भाग असेल अशा केसमध्ये सुद्धा आपण राफ्ट फाउंडेशन यूज करतो. गॉट इट? ओके. So next is the grillage foundation. Okay, so I will show first image of grillage foundation, then we will talk about the grillage foundation. So this is the grillage foundation, की जे स्टीलचं असतं. सगळ्यात खाली कॉन्क्रीटचं पॅड असतं, म्हणजे कॉन्क्रीटचा बेस केला जातो, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट PCCचा. त्याच्यावरती स्टीलचे स्ट्रक्चर असतं, स्टीलचं फाउंडेशन असतं. स्टील बीम्स आहेत बघा, ह्या हॉरिझॉन्टली. इथं आय सेक्शन दिसतोय का? हा आहे आय सेक्शन. असे आय सेक्शन एकमेकाला जोडले गेलेले आहेत. जेवढ्या एरियामध्ये आपल्याला फाउंडेशन करायचं आहे तेवढ्या एरियामध्ये आय सेक्शन जोडले गेलेले आहेत. परत त्याच्यावरती क्रॉस आय सेक्शन टाकलेले आहेत. जर हेवी आणि जर दलदलीचा एरिया असेल, काय म्हणतोय बघा, हेवी लोड आणि दलदल, चिखल वगैरे आपण म्हणतो, दलदल पाहिलेलं आहे सर्वांनी. अशा ठिकाणी आपण काय करतो, हा ग्रिलेज फाउंडेशन यूज करतो. म्हणजे स्टीलचंच फाउंडेशन असतं, त्याच्यामधून हा तुमचा कॉलम बाहेर आलेला आहे बघा. दिस इज दी कॉलम, दिस इज दी बेस प्लेट, आयर्न प्लेट म्हणतो त्याला. कॉलमला बेस आहे हा, त्याच्या खाली मग तुमचे एक स्टेप फुटिंग पद्धतीनंच आहे ग्रिलेज फाउंडेशन. ही पहिली स्टेप आहे, दिस इज दी सेकंड स्टेप, दिस इज दी थर्ड स्टेप, लाईक दिस. So this is the grillage foundation. Okay, so when and why we can use grillage foundation, that we will see. Okay, so when a column carries a heavy structural load which are to be transferred to a soil of low bearing capacity, grillage foundation is found to be very suitable. When column carries heavy structural load, column वरती जर heavy structural load येत असेल and are to be transferred a soil of low bearing capacity, म्हणजे दलदलीचा भाग. ब्लॅक कॉटन सॉइल पेक्षाही, काळे माती पेक्षाही दलदलीच्या भागामध्ये आपले सरळ सहज पाय रुततात की नाही? पाहिले की का कोणी? थोडक्यात चिकल टाईपच आपण म्हणू, की जिथं सहजपणे आपण वरून काही जरी लोड दिला तर तो सरळ काय होतो, जमिनीमध्ये घुसतो. मीन्स सॉइल ऑफ लो बेरिंग कॅपॅसिटी, काळ्या मातीपेक्षाही कमी कॅपॅसिटी असते या ठिकाणी. सो ग्रिलेज फाउंडेशन इज फाउंड टू बी व्हेरी सुटेबल. ओके, सो अडॉप्टेड फॉर फॅक्टरीज, टाउन हॉल्स अँड थिएटर्स. फॅक्टरीज की जिथं खूप मोठा स्पॅन असतो. हा स्पॅन खूप मोठा आहे की नाही? दिस इज दी स्पॅन. खूप मोठा स्पॅन असतो फॅक्टरीज मध्ये, त्या ठिकाणी आपण ग्रिलेज फाउंडेशन यूज करतो. टाउन हॉल मीन्स व्हॉट? टाउन हॉल मीन्स मंगल कार्यालय असेल, फंक्शन हॉल असेल किंवा थिएटर असेल, की जिथं खूप मोठा स्पॅन असतो स्ट्रक्चरचा. थिएटरमध्ये आपण पाहतो ना, कुठे मध्ये इंटरनल कॉलम दिसतात का तुम्हाला? Am I audible? Yes. So please give the answer of my question. थिएटर मध्ये कुठं इंटरनल कॉलम दिसतात का आपल्याला? नाही दिसत, बरोबर आहे. सिमिलरली एखादं मंगल कार्यालय, फंक्शन हॉल असेल, तिथं मध्ये कुठं दिसतात का कॉलम? नाही, एंडला असतात, एंड सपोर्टला असतात. किंवा फॅक्टरी, मोठ्या मोठ्या फॅक्टरी, स्टील फॅक्टरी असतात, त्या ठिकाणी तर कुठे दिसतो का आपल्याला? नाही दिसत. सो अशा केसमध्ये ग्रिलेज फाउंडेशन प्रिफर करतो आपण. So the total load of the column is transmitted over a very large area by means of steel beams known as grillage beams. Steel beams, MCQ ला हा क्वेश्चन विचारला जातो.
बीम्स, स्टीलच्या बीम्स यूज केल्या जातात ग्रिलेज फाउंडेशन मध्ये, की जे आपण इमेज मध्ये पाहिल्या, नेक्स्ट इमेज मध्ये पाहिले की नाही. एकमेकाला क्रॉस अशा लेअर मध्ये स्टील बीम्स आपण प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यामधून एक टॉपला कॉलम बाहेर काढतो आपण. सो दिस इज दी ग्रिलेज फाउंडेशन. So base plate of required thickness is provided below column and tier. कॉलमच्या खाली एक आपण प्लेट पाहिली की नाही, कॉलमच्या स्केच मध्ये ही जी तुमची, याला बेस प्लेट म्हणतो आपण. कॉलमच्या खाली आपण एक प्लेट प्रोव्हाइड केली, कशासाठी, तर कॉलमला सपोर्ट्स देण्यासाठी. आणि ती रिक्वायर्ड थिकनेसची आपण प्रोव्हाइड करतो, की जेणेकरून कॉलमचा वरून जर लोड, हाय लोड आला तर या थिकनेस मध्ये तुमचा कॉलम पंच होऊ नये. पंच म्हणजे काय, या प्लेट मध्ये तुमच्या कॉलमच्या लोडमुळे कॉलम पंच होऊ नये, म्हणजे रुतू नये, यासाठी आपण काय करतो, ही रिक्वायर्ड थिकनेसची प्लेट प्रोव्हाइड करतो. आणि मग ही प्लेट परत या एरियावरती ट्रान्सफर करते लोड, हा एरिया याच्यावरती करतो, परत या एरियावरती, नंतर कॉन्क्रीटचा एक खाली पेडस्टल असतो त्याच्यावरती ट्रान्सफर होते. सो दिस इज दी ग्रिलेज फाउंडेशन. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Okay, so here types of shallow foundations are over. Types of shallow foundations are over. Now next type of foundation is the deep foundation. So we have seen at the initially there are two main types of foundation, shallow foundation and deep foundation. So what is shallow foundation? D is less Width of a foundation is less than or equal to width of foundation. That type of foundation is called a shallow foundation. Good. And deep foundation? Depth of foundation is greater than width of foundation. That type of foundation is called deep foundation. Good. So till now we have covered the types of the shallow foundation, की जे जास्त डेप्थला नसतं, विड्थ जास्त असते अशा फाउंडेशनची, आणि जमिनीच्या जवळ, ग्राउंडच्या जवळच फुटिंग असतात, काहीतरी 1-2-3 मीटर वरती, जास्तीत जास्त 1-2 मीटर वरती जास्तीत जास्त ग्राउंडच्या जवळच फुटिंग असतात, ते म्हणजे शॅलो फाउंडेशन. नाव डीप फाउंडेशन, डेप्थ ऑफ फाउंडेशन इज मोर than the width of foundation. So what are these two, what are the types of deep foundation and what is deep foundation? So the foundation having very large depth compared to width are called as the deep foundation. The foundation having a very large depth compared to width are called as a deep foundation, as we have discussed. Okay, so there are two types of deep foundation, pile foundation and well foundation. There are two types of deep foundation, pile foundation and well foundation. Okay, so now what is pile foundation and what is well foundation, that we will see in detail. So pile foundation, what is pile foundation? So piles are long slender member driven into the ground or cast at site. Piles are a long slender member driven into ground or cast at the site. म्हणजे जमिनीमध्ये इथं तुमची ग्राउंड लेवल आहे, तर जमिनीमध्ये 10 मीटर ते 15 मीटर एवढ्या डेप्थला, जिथं हार्ड स्ट्राटाच अवेलेबल नाहीये फाउंडेशन रेस्ट व्हायला, अशा ठिकाणी खूप असं खोलवर आपण बोर घेतो, पाहिले का सर्वांनी बोरहोल? बोरहोल पाहिला असेल सर्वांनी? Yes, sir. हा, मग बोरहोल आपण जसं मशीननं बोरहोल घेतो, की आपल्याला ग्राउंड मधल्या पाण्याची डेप्थ मिळण्यासाठी आणि आपण त्या पाण्याचा वापर करण्यासाठी जसं बोरहोल घेतो, तस त्या पद्धतीनंच जमिनीची जर फाउंडेशन रेस्ट होण्यासाठी चांगला स्ट्राटा अवेलेबल नसेल, तर आपण काय करतो, खूप खोलवर डेप्थला पाईल्स, अशा खूप, म्हणजे काय, एक उलटा कॉलमच असतो तो पण. पाईल म्हणजे काय, एक लॉंग कॉलमच असतो, स्लेंडर म्हणजे
की ज्याचं डेप्थ ही विड्थ पेक्षा जास्त असते, त्याला स्लेंडर मेंबर म्हणतो आपण. मग ही डेप्थ जास्त असते आणि विड्थ कमी असते, म्हणजे हा कॉलम आपण खूप खाली खोलवर डेप्थला काय करतो, रेस्ट करतो, की जिथं जरा हार्ड स्टार्टा अवेलेबल असेल. जर हा हार्ड स्टार्टा अवेलेबल नसेल तर आपली बिल्डिंग सेटल होईल आणि देअर मे बी चान्स ऑफ कोलॅप्स. म्हणून जितका हार्ड स्टार्टा खाली डेप्थला असेल तेवढ्या हार्ड स्टार्टाला आपण अशा पद्धतीचा ग्राउंडमध्ये कॉलम इन्सर्ट करतो उलटे, त्याला आपण पाईल्स असं म्हणतो. The piles foundations are common where the soil condition are unfavorable for the use of shallow foundation. की जिथं शालो फाउंडेशन यूज करण्यासाठी सॉइलची कंडिशन चांगली नाहीये अशा केसमध्ये, चांगली नाही म्हणजेच काय हो, सॉइलची कंडिशन लोड घेण्यासाठी चांगली नाही म्हणजेच काय, आपण ऐकले वर्ड. वरून येणारा बिल्डिंगचा लोड सॉइल सेटल नाही करू शकत. नाही, मग त्याला आपण काय म्हटलं की आपण वर्ड वापरले ना, सॉइल अनफेवरेबल कंडिशन आहे म्हणजे सॉइलची काय नाहीये, बेअरिंग कॅपॅसिटी कमी. गुड बेअरिंग कॅपॅसिटी सॉइलची नाहीये की जो वरचा येणारा लोड सस्टेन करेल. त्या केसमध्ये आपण खूप खाली डेप्थला उलटे कॉलम इन्सर्ट करतो की ज्याला पाइल्स म्हणतो. सो दॅट इज द पाइल फाउंडेशन. Okay, I will show you images, then again you will realize or better understood. Here you can see here. अशा पद्धतीचा वरून लोड आहे, सँड आहे म्हणजे वाळू आहे, क्ले म्हणजे चिखलाची माती आहे की ज्याच्यामध्ये आपलं फाउंडेशन रेस्ट होऊ शकणार नाही. मग खाली एक लाईमस्टोन आहे की जरा थोडा हार्ड आहे. मग अशा एवढ्या डेप्थला आपण काय करतो, अशा पद्धतीचे होल्स घेतो की इथं दिसत आहेत का बघा, सेकंड इमेज मध्ये बघा, या मी यात अंडरलाईन बाउंड्री मारली, या इमेज पाहिल्या पहा, येते का लक्षात बघा, मी जी बाउंड्री मार्क केली अशा पद्धतीचे आपण काय करतो. आता हे पूर्णपणे खाली आहे, 10 मीटर 20 मीटर खाली आहेत हे, आणि तिथून जमिनीच्या लेवलला खड्ड्यामध्ये आलेलं हे स्केच दिसतंय आपल्याला. म्हणजे जेवढे काय आपले कॉलम्स आहेत की जे आपण बाकीच्या राफ्ट फाउंडेशन मध्ये वगैरे बघितले कॉलम्स, आपले जेवढे काय कॉलम्स आहेत त्या कॉलम्सच्या ठिकाणी आपण खाली बोर होल्स घेतो की त्या होल्स मध्ये अशा टाईपचे आपण काय करतो, स्टील इन्सर्ट करून कॉन्क्रीट ओततो आणि परत जमिनीच्या लेवल पर्यंत आपण हे आणतो. आता याच्यावरती कॅप टाकून इथून आपण परत वरती कॉलम काढतो. इमेज वरून लक्षात येतंय का पाईल फाउंडेशन कसं असतं? हा सर. हा, जसं बोर आपण घेतो त्या पद्धतीनं जे काय आपले कॉलमच्या पोझिशन आहेत त्या कॉलमच्या पोझिशन मध्ये खाली तिथं आपण होल्स घेतो, 10 मीटर 15 मीटर की जिथपर्यंत आपल्याला हार्ड स्टार्टा मिळत नाही, आणि उलटा कॉलम आपण त्या होल मध्ये स्टील टाकून कॉन्क्रीट करतो आणि जमिनीच्या लेवलला सगळे कॉलम्स घेऊन येतो. आणि आता ह्याच्यावरती एक कॅप टाकतो मेन, की जशी राफ्ट फाउंडेशनला आपण खाली जी आहे त्या पद्धतीची कॅप ह्याच्यावरती टाकतो, परत त्याच्यामधून कॉलम वरती काढतो. सो दॅट इज द पाईल फाउंडेशन. ओके, सो विल गो बॅक अँड हिअर सुटेबिलिटी ऑफ द पाईल फाउंडेशन. कधी आणि कसं आणि का करायचं पाईल फाउंडेशन? लूज फाउंडेशन सॉइल बट स्टार्टा hard strata is available at depth of 10 to 15 meter. Loose soil but hard strata कुठं अवेलेबल आहे? at depth of 10 to 15 meter below the ground level. जमिनीच्या खाली 10-15 मीटरला जर हार्ड स्टार्टा अवेलेबल असेल आणि जमिनीच्या लगत जर सॉइल जी आहे ती लूज असेल तर आपण त्या डेप्थला फाउंडेशन करायचं असेल तर आपल्याला पाईल फाउंडेशन यूज करावं लागेल. हेवी लोड अँड लाईव्ह लोड, हेवी डेड अँड लाईव्ह लोड.
म्हणजे वरच्या स्ट्रक्चरचं स्वतःचं वेट प्लस त्या बिल्डिंग वरती येणारा लाईव्ह लोड म्हणजे मुव्हेबल लोड जो आहे तो हेवी असेल तर आपल्याला पायल फाउंडेशन करावं लागतं. नियर सी शोर ऑर रिव्हर बेड वेअर स्कोरिंग ऍक्शन ऑफ दी वॉटर ऑकर्स. समुद्राच्या किनारी किंवा नदीच्या किनारी की जिथं स्कोरिंग म्हणजे पाण्याच्या फ्लोमुळं मातीचं स्कोरिंग होतं, अशा केसमध्ये ऍक्शन ऑफ वॉटर, अशा केसमध्ये आपण काय करतो तर पाईल फाउंडेशन यूज करतो. देन पोझिशन ऑफ वॉटर टेबल इज लाईकली टू फ्लक्च्युएट अप्रेसिबली. म्हणजे ग्राउंड वॉटरची जी काय पोझिशन आहे, ग्राउंड मध्ये जे वॉटर आहे खाली, त्याची पोझिशन जर फ्लक्च्युएट होत असेल किंवा पातळी कमी जास्त होत असेल जमिनीच्या वरती, आता नदीच्या किनारे वगैरे आपण असेल तर ग्राउंड वॉटर टेबल जवळ असणार आहे आपल्या फाउंडेशनच्या खाली थोडीशी. मग अशा केसमध्ये सुद्धा काय होतं, आपलं शालो फाउंडेशन सेटल होण्याचे चान्सेस असतात. त्या केसमध्ये आपण काय करतो, मग परत खूप डेप्थला आपण पाईल फाउंडेशनच यूज करतो. कॅनल्स ऑर डीप ड्रेनेज लाईन्स नियर बाय. जर बिल्डिंगच्या किंवा स्ट्रक्चरच्या शेजारून जर कॅनॉल जात असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल तर काय होणार आहे हो, त्याच्यातून मुरणारं पाणी कुठं जाणार आहे, बिल्डिंगच्या फाउंडेशन मध्ये जाणार आहे की नाही. आणि मग सॉइल पण तिथली लो बेरिंग कॅपॅसिटीची असेल आणि जवळून जर अशा पद्धतीचे ड्रेनेज वॉटर जात असेल तर बिल्डिंगची सेटलमेंट होण्याचे चान्सेस असतात. मग अशा केसमध्ये जिथं खाली जरा चांगला हार्ड स्टार्ट आहे, त्या हार्ड स्टार्टावरती आपण काय करतो, पाईल फाउंडेशन रेस्ट करतो. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Okay. So these are the types of pile foundation. So here end bearing pile load and friction pile load. There are here types of piles are shown. End bearing pile load and फ्रिक्शन पाईल लोड. आता एंड बेरिंग म्हणजे काय, डायरेक्ट एंड वरती पाईल रेस्ट असते. इथं लाईमस्टोन आहे म्हणजे ही पाईल कुठं रेस्ट झालेली आहे हो, या ठिकाणी रेस्ट एंडला. एंड बेरिंग म्हणजे एंडला रेस्ट झाली म्हणून त्याला एंड बेरिंग पाईल असं म्हटलं आपण. फ्रिक्शन पाईल काय करते तर जो काय सरफेस आहे की ज्या सरफेस मधून पाईल टच होत जाते सरफेसला, एरियाला, या ठिकाणी अशा पद्धतीचे बल्ब्स वगैरे बसवले जातात की जे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहे. फ्रिक्शन म्हणजे सरफेसला फ्रिक्शन होत होत लोड एंडला ट्रान्सफर होतो. काय मिनिंग सांगतोय बघा मी. एंड बेरिंग म्हणजे डायरेक्ट एंडला लोड ट्रान्सफर होतो आणि फ्रिक्शन म्हणजे काय तर ज्या डेप्थला पाईल आहे त्या डेप्थला जो काय त्याचा टच झालेला एरिया आहे या एरियाला फ्रिक्शन करत म्हणजेच त्या एरियावरती लोड ट्रान्सफर करत करत एंडला लोड ट्रान्सफर करते, त्याला आपण फ्रिक्शन पाईल असं म्हणतो. तर हे रिटर्न फ्रिक्शन वर्ड बघा, फ्रिक्शन वर्ड लिहिलेत का नाही, म्हणजेच सरफेस वरती लोड ट्रान्सफर करत करत एंडला लोड ट्रान्सफर करत, त्याला फ्रिक्शन पाईल असं म्हणतो. आता याचा डिटेल स्टडी, याचं डिटेल डिझाईन जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये आहे थर्ड इयरला. फ्रिक्शन कसं असतं, मग त्याचं पॅरामीटर्स कोणते असतात, असा बराचसा डिटेल स्टडी थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे. ओके, सो दिस इज दी टाइप्स ऑफ पाईल. नाउ अंडर रिम्ड पाईल फाउंडेशन. अंडर रिम्ड, आता त्याच्यामध्ये अगोदर स्केच बघू. अंडर रिम्ड मीन्स व्हॉट. दिस इज दी अंडर रिम्ड पाईल. म्हणजे बघा, जमिनीच्या खाली अशा पद्धतीनं कॉन्क्रीटचे आपण कॉलम वरतो आणि अशा पद्धतीचे बल्ब तयार करतो. दिस इज दी बल्ब. सिंगल बल्ब कास्ट इन C2 पाईप आणि हिअर मल्टी बल्ब. सिंगल बल्ब म्हणजे एकच पाईलला बल्ब असा तयार केलेला आहे, या ठिकाणी मल्टी बल्ब आहेत. सो why we are providing such type of piles, under rimmed piles, त्याला काय म्हणतो आपण, अंडर रिम्ड पाईल्स. कशासाठी आपण या टाइपच्या पाईल्स प्रोव्हाइड करतो, ज्यावेळी या एरियावरती लोड ट्रान्सफर होतो तो लोड
डायरेक्ट ग्राउंड वरती किंवा डायरेक्ट एंडला न ट्रान्सफर होऊ देता हा लोड कुठे कसा ट्रान्सफर होणार आहे? हो, फ्रिक्शन. फ्रिक्शन टाइप मध्ये लेअर टू लेअर ट्रान्सफर होणार की नाही लोड? हा. या बल्ब थ्रू ही जी काय शेप आहे हा बल्बचा, हा काय करणार? इथल्या जवळच्या ह्या एरियातल्या सॉइल वरती लोड ट्रान्सफर करणार की नाही? सिंपल आहे याचं मिनिंग. इथल्या जवळच्या एरियामध्ये लोड ट्रान्सफर करणार की जो एंडला ट्रान्सफर होण्याऐवजी येणारा लोड जिथं जिथं बल्ब आहेत तिथल्या जवळच्या सॉइल वरती लोड ट्रान्सफर होणार. सो दॅट इज दी मल्टी बल्ब पाईप आणि सिंगल बल्ब पाईप. सो दॅट पाईल वी आर कॉलिंग ॲज अ अंडर रिम्ड पाईल. गेटिंग इट? Yes, sir. Okay. So what is actual meaning of under rimmed pile that we will see here? Under rimmed pile foundation. So under rimmed pile are the most and economical foundation in black cotton soil. काळ्या मातीमध्ये अशा पद्धतीचं फाउंडेशन, पाईल फाउंडेशन आपण मोस्ट अँड सुटेबल असं पाईल फाउंडेशन आपण ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये करू शकतो. ब्लॅक कॉटन, काळी माती, नदीच्या किनारी सगळीकडे काळी माती अवेलेबल असते. अशा केसमध्ये आपण हे पाईल फाउंडेशन करतो. सो अंडर रिम्ड पाइल्स आर कॉन्क्रीट पाइल्स हॅव्हिंग बल्ब शेप्ड एनलार्जमेंट नियर बेस. बेसच्या जवळपासच्या एरियामध्ये बल्ब शेप च एनलार्जमेंट आपण केलेलं असतं पाईलला. बल्ब शेपचं एनलार्जमेंट असं केलेलं असतं. A pile having one bulb is called as a single under rimmed pile. Pile having one bulb, एकच बल्ब असेल तर त्याला काय म्हणणार आपण? सिंगल. अँड मोर दॅन वन बल्ब असतील तर आपण काय म्हणणार त्याला? मल्टी बल्ब अंडर रिम्ड पाईल. सो अंडर रिम्ड पाइल्स आर टू टाइप्स: precast under rimmed pile and in situ cast under rimmed pile. What is meaning of that? Precast under rimmed pile and in situ cast. Precast म्हणजे अगोदरच आपण बाहेर त्या पद्धतीच्या लेनची पाईप तयार करायची, पाईल तयार करायची. प्रीकास्ट. प्री मीन्स प्रोव्हाइड करण्या अगोदर. प्रोव्हाइड करण्या अगोदरच आपण पाईल तयार करायची आणि डायरेक्ट आपण जे होल तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट इन्सर्ट करायची. प्रीकास्ट. इन सिटू कास्ट. इन सिटू म्हणजे होल इन्सर्ट करतो आपण ग्राउंडला, त्याच्यामध्ये स्टील सोडतो आणि तिथंच कॉन्क्रीट करतो. जागेवरती कॉन्क्रीट केलं साईट वरती तर त्याला आपण इन सिटू असं म्हणतो. आणि जर अगोदरच तयार केली पाईल आणि ती जर डायरेक्ट जमिनीमध्ये इन्सर्ट केली तर त्याला आपण प्रीकास्ट असं म्हणतो. आता याचं एक एक्झाम्पल, कॉन्क्रीटचे आपण टॉयलेट बाथरूमला वापरणारे वगैरे खिडक्या, डोअर पाहिलेत का तुम्ही? खिडक्या म्हणजे डोअर फ्रेम, कॉन्क्रीटच्या फ्रेम असतात बघा, की जे आपण टॉयलेट बाथरूमला वगैरे वापरतो. Yes, sir. किंवा एखादं आपल्या सिटीमध्ये एखादं असं लोकेशन असतं की ज्या ठिकाणी आपल्याला बाउंड्रीचे जे पोल्स असतात किंवा पाण्याचे कॉन्क्रीटचे जे टँक वगैरे असतात, हे आपल्याला रेडीमेड मिळतात. प्रीकास्ट असे कॉन्क्रीटचे तयार केलेले पाहिलेत का कुणी? आपण बाउंड्रीला पोल उभा करतो की नाही कॉन्क्रीटचे, अशा पद्धतीचा शेप असतो त्याचा बघा. आणि याच्यातून तुमचं स्टील बाहेर एक काढलेलं असतं त्यांनी. पाहिलेत का असे पोल? हे म्हणजे काय झाले? प्रीकास्ट झाले. किंवा एखाद्या मोठ्या ब्रिजचं काम चालू असेल नदीवरती आणि ते लांबच्या लांब गर्डर असतात बघा, जे उचलून ठेवले जातात क्रेननी, पाहिलेत का? हा सर. हा, ते प्रीकास्ट असतात. म्हणजे अगोदरच एखाद्या ठिकाणी ते कॉन्क्रीटमध्ये स्टील वगैरे अंतरून अगोदरच कास्ट करायचे आणि तिथं जागेवरती नेऊन ठेवायचे आणि त्यानंतर ते लोड घेतात. अशा पद्धतीचं प्रीकास्ट अँड इन सिटू. प्रीकास्ट म्हणजे अगोदर तयार केलेलं नेऊन ठेवणे आणि लोड घ्यायसाठी तिथं त्या ठिकाणी ठेवणे, आणि इन सिटू म्हणजे
आपण आता कॉन्क्रीट बघतो बिल्डिंग चालू असताना जागेवरती कॉन्क्रीट होत असतं, त्याला आपण काय म्हणतो तर इन सिटू, म्हणजे साईट वरती कॉन्क्रीट केलं तर इन सिटू. आणि अगोदरच कंपनीमध्ये किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये अगोदरच ते कन्स्ट्रक्ट करायचं, कास्ट करायचं, प्री कास्ट, नंतर त्या ठिकाणी बसवायचं. सो अशा टाईपच्या अंडर रिम पाईल अवेलेबल असतात. ओके, गॉट इट दिस? So Yes, sir. this is the under rimmed pile. Now, well or caisson foundation. Well or caisson foundation. It is a type of deep foundation. आणि हे वेल किंवा कॅसॉन फाउंडेशन हे समुद्रामधलं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी किंवा नदीमधलं अंडर वॉटर कन्स्ट्रक्शनसाठी आपण या पद्धतीचं फाउंडेशन यूज करतो. सो वर्ड कॅसॉन इज अ फ्रेंच वर्ड मिनिंग अ बॉक्स. कॅसॉन हा वर्ड आहे तो फ्रेंच वर्ड आहे की ज्याचं ॲज पर इंडियन लँग्वेज आपण त्याचं मिनिंग आपण बॉक्स असं म्हणू शकतो. वन ऑफ दी बॉक्स, अशा पद्धतीचे बॉक्स असतात. Petty type. Okay, box. So in civil engineering, caisson is defined as watertight structure. सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड मध्ये कॅसॉनला आपण काय केलंय, वॉटर टाईट स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. मेड ऑफ वूड, स्टील, आरसीसी, constructed for the foundation involving underwater construction. For underwater construction, we can use such a type of foundation. पाण्यामध्ये जे आपण फाउंडेशन करतो त्या फाउंडेशनसाठी आपण वेल और कॅसॉन फाउंडेशन यूज करतो अंडर वॉटर कन्स्ट्रक्शनसाठी. पण त्याचे टाइप्स आहेत, बॉक्स कॅसॉन, वेल, न्यूमॅटिक, अशा पद्धतीचे टाइप्सचे फाउंडेशन आपण पाण्यामध्ये कन्स्ट्रक्शन यूज करण्यासाठी करतो. त्याची स्केच दाखवतो मी तुम्हाला. बघा या पद्धतीनं, या पद्धतीने असा शेप असतो. आणि हे बॉक्स जे असतात हे वॉटर टाईट, म्हणजे जो एक्सटेरियर पार्ट आहे, हा जो एक्सटेरियर पार्ट आहे, हा एक्सटेरियर पार्ट वॉटर टाईट असतो की याच्यामधून आतमध्ये पाणीच येत नाहीये. मग हे पूर्णपणे जितकी डेप्थ आहे तेवढ्या डेप्थला आपण हे स्ट्रक्चर घेऊन जातो खाली. आणि त्या डेप्थला आपण ज्यावेळी घेऊन जातो आणि हे बॉक्स जे असतात, या बॉक्समध्ये परत आपण स्टील लावतो, कॉन्क्रीट घेतो आणि हे कॉन्क्रीट करून परत बॉक्स काढून घेतो. तर ह्याला या पद्धतीच्या कन्स्ट्रक्शनला आपण काय म्हणतो, वेल ऑर कॅसॉन, बॉक्स पद्धतीनं. वेल म्हणजे खूप खाली विहिरीसारखं. सो अशा पद्धतीचे. आता ह्याच्या जे टेक्निक्स आहेत, याचा डिटेल स्टडी हा तुम्हाला ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निक म्हणून सब्जेक्ट आहे फायनल इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. त्याच्यामध्ये याच्या डिटेल टेक्निक्स आहेत, हे कसं केलं जातं. That is the well or caisson foundation. So if you see here again images, कशा पद्धतीनं कॉन्क्रीट ओतलं जातं. हे बॉक्स आहेत बघा, हा बॉक्स आहे आणि या बॉक्स मध्ये ते कॉन्क्रीट ओतलं जातं आणि परत बॉक्स रिलीज केले जातात. हे वॉटर टाईट आहे, याच्या आतमध्ये पाणी येत नाही. पाणी आलं तर कॉन्क्रीट कसं राहिलो, पाण्यामध्ये मिक्स होऊन निघून जाईल. ते वॉटर टाईट एरिया असतो हा, अजिबात बाहेरचं पाणी याच्यामध्ये येत नाही. So there are so advanced techniques are there for this underwater construction. आपल्याला सर्वांनाच प्रश्न पडतो की पाण्यामध्ये कसं कन्स्ट्रक्शन केलं जात असेल. पाणी असताना काढत तर नाही आपण, समुद्रातलं पाणी किंवा नदीतलं पाणी संपत तर नाहीये. So such types of technique we can use for the particular construction. Got it? Yes, sir. Okay. So here this types of foundation part is over. Types of foundation part is over now.
Okay, the screen is visible. स्क्रीन विजिबल आहे का सध्या? No, असं sir. दिसतंय. नाव Yes, sir. Yes, sir. okay. So last point of this unit is green building. What you are thinking about green building? हिरवी बिल्डिंग, ग्रीन म्हणजे असं थिंकिंग होतंय. Economically, नाही. गुड गुड, गो अहेड. इको फ्रेंडली कन्स्ट्रक्शन करायचं Good, म्हणजे good. नॅचरली जास्त. गुड गुड. इको फ्रेंडली मीन्स नॅचरली अवेलेबल मटेरियल वापरायचे. ओके, एनी मोर? अजून कोण सांगेल? अजून कोण सांगेल? इको फ्रेंडली नॅचरल मटेरियल अवेलेबल वापरले आपण. गुड. अजून आहेत आन्सर्स? एन्व्हायरमेंटल फ्रेंडली, आणखी काय सांगू शकाल? लोकल मटेरियल, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली, इको फ्रेंडली. अजून कोण थिंक करतंय का? Okay, so we will see what is green building, why we have to go for green building, which material we have to use for the green building, and what is the benefit का करायचं green building. That part we will cover in this particular. Okay, so what is green building? Green building, it is a green construction or sustainable building, repair structure and using process that is environmentally responsible and resources efficient through a building. It is a green construction or sustainable building. It means what? Green construction, it means, or sustainable building, it means what? आपण सध्या जे ऐकतो की ग्लोबल वॉर्मिंग किंवा जनरेशन ऑफ हीट किंवा जे वाढतं भूकंपाचं प्रमाण, व्हॉट इज रिझन बिहाइंड दिस? खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करून आपण जमिनीवरती किंवा अर्थवरती ऍडिशनल लोड द्यायला लागलेला आहे की नाही? हा सर. ओके. किंवा इतकं इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे की इतकी हीट एन्व्हायरमेंट मध्ये बाहेर पडायला लागलेली आहे की एन्व्हायरमेंट खूप डिस्टर्ब व्हायला लागलेलं आहे, म्हणजेच पोल्युशन व्हायला लागलेलं आहे. means we have to control the pollution under green building also. Sustainable building, it means what? Pollution free, environmental friendly and locally available material. या गोष्टीचा विचार केला तर आपण ग्रीन बिल्डिंग कडे जातोय असं दिसतं आपल्याला. and that is the environmentally responsible. म्हणजे अशा पद्धतीची जर प्रोसेस आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करताना राबवली, ती कोणती कशी अजून थोडंसं डिटेल मध्ये पाहणार आहे पुढे. तर रिसोर्स इफिशियंट, आणखी एक वर्ड आहे रिसोर्स इफिशियंट. means whatever resources we are using for the construction of building that are the efficient. कॉन्क्रीट हे इफिशियंट मटेरियल नाहीये, कॉन्क्रीट हे इको फ्रेंडली मटेरियल नाहीये, टाइल्स, पेविंग ब्लॉक, these are the not eco friendly materials.
ग्लास, तुम्ही वापरता तो आयर्न पत्रा, आयर्न. These are the not eco-friendly materials. Due to this material, the temperature of the inside the building and external side building is increases. आतमधलं बिल्डिंगच्या आणि बाहेरचं टेम्परेचर या पूर्ण मटेरियलमुळे खूप इन्क्रीज होत आहे. सो रिसोर्स इफिशियंट मटेरियल वी हॅव टू यूज. Okay. So it is a high performance structure and they promote healthy environment. ग्रीन बिल्डिंग हे काय आहे? हाय परफॉर्मन्स स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामुळे हेल्दी एन्व्हायरमेंट प्रमोट झालं पाहिजे. आणि हेल्दी एन्व्हायरमेंट प्रमोट कॉन्क्रीट वापरल्यानंतर होणार नाहीये. त्यानंतर पत्रा, त्यानंतर प्लास्टरिंग, त्यानंतर ग्लास, टाइल्स, पेविंग ब्लॉक असे मटेरियल वापरून काय होणार नाहीये? एन्व्हायरमेंट हेल्दी एन्व्हायरमेंट प्रमोट होणार नाही. सो लुक दिस बिल्डिंग. वर्टिकली प्लांटेशन केलेलं आहे त्यांनी बिल्डिंग वरती. स्केच पाहिलं तर आपल्याला दिसतंय वर्टिकली बिल्डिंग वरती प्लांटेशन केलेलं आहे. काहीतरी प्रमाणामध्ये एनर्जी हीट जी आहे ती अब्सॉर्ब केली जाईल की नाही हो? हा सर. थोड्या तरी प्रमाणात. जरी याच्यात कॉन्क्रीट वापरलं असेल, जरी याच्यात स्टील वापरलं असेल, आणखी काय वापरलं असेल की जे हीट जनरेट करतात, अशा पद्धतीचं थोडाफार जरी आपण इफेक्ट जर किंवा एन्व्हायरमेंटला सहाय्य करणारं असं थोडं जरी प्लांट आपण यूज केले अशा एरियावरती, तर किंचितसा 100% नाही 10% तरी इफेक्ट होईल की टेम्परेचर रिड्यूस केलं जाईल या कंडिशनमुळं, जी आपण स्केच बघतो याच्यामुळं. बरोबर आहे की नाही? Okay, so we'll see again. Okay, see here. Why we go green building? Structural design efficiency. जे काय स्ट्रक्चरल डिझाईन आहे त्याची इफिशियन्सी साठी आपल्याला जायला पाहिजे. एनर्जी एफिशियन्सी. एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. Nowadays very in high what we can say, कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या एनर्जी बाहेर पडते आपल्या या आपण जे म्हणतो मॉडर्न या पूर्ण मॉडर्न मुळे आपण जितकं टेक्नॉलॉजी डेव्हलप करायला लागलो तितकं आपण एन्व्हायरमेंटल ही खराब करायला लागलोय की ज्याचा इम्पॅक्ट इनडायरेक्टली आपल्यावरती होतोय. वॉटर इफिशियन्सी, मटेरियल इफिशियन्सी अँड वेस्ट अँड टॉक्सिक इफिशियन्सी या गोष्टींचा विचार केला तर आपण ग्रीन बिल्डिंग कडे जाऊ शकतो. ओके, सो अगेन एनर्जी इफिशियन्सी. The layout of construction can be natural light pour and additional warm up. Layout of construction can be natural light pour. Naturally तुम्ही कितीही चांगलं स्ट्रक्चर अट्रॅक्टिव्ह नॅचरल सोर्सेस वापरूनही करू शकता. तुम्ही काय हॉटेल पाहिलेत बांबूच्या वगैरे ते शेप देऊन छानपैकी पाहिलेत का? हा सर. मग ते नॅचरली वापरले तरी सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसतात की नाही? का सिमेंट आणि ग्लासेस वापरल्यानंतर दिसेल? नॅचरली वापरल्यानंतर बी दिसू शकतंय. So such layout we have as an civil engineer we have to use for the construction purpose. Okay, shading the roof with trees offer an eco-friendly alternate to the air conditioner. AC वापरला म्हणूनच थंड हवा येते असं आहे का? फक्त एसीनच येते का? किंवा कूलिंग होतंय का फक्त एसीनच? We have that artificial source, but natural source is trees. Shading of roof. रूफ वरती तुम्ही शेड गार्डनिंग करा. रूफ वरती गार्डनिंग करा.
थोड्या हाय स्ट्रेंथचं रूप कन्स्ट्रक्ट करा, आरसीसी स्लॅबचं असू द्या, हाय स्ट्रेंथचं रूप कन्स्ट्रक्ट करा आणि ट्रीज जर तिथे तुम्ही लावले तर तुमची एनर्जी ही वरून येणारी सगळी काय केली जाईल, ऍब्सॉर्ब केली जाईल त्या ट्रीजनी. बघा सध्या चे दिवस म्हणजे कशाचे आहेत, हीट आहे, उन्हाळा आहे, बरोबर आहे की नाही. तुमच्या टेरेसवरती जर आरसीसी स्लॅब असेल, आरसीसी स्लॅब तुमच्या टेरेसवरती दिवसभर जे काय ऊन आहे त्या उन्हाने तुमचा जो आरसीसीचा स्लॅब आहे तो इतका तापतो, इतका गरम होतो, इतकी हीट जनरेट होते की पहाटे 4 किंवा 5 जरी वाजल्या तरी तो थंड होत नाही. रिअलाइज होतंय कुणाला? ज्यांचं घर आरसीसी आहे, सिंगल स्टोरीड आहे, की घराचा स्लॅब जो आहे, आता ओपन एरियामध्ये असेल तर नाही होणार, जर ते थोडंसं सिटीमध्ये गावामध्ये असेल तर जास्त होईल टेम्परेचर. ओपन लँड मध्ये असेल तर एखाद वेळी नाही होणार, लगेच बाजूबाजूने झाडं असतील तर ते एन्व्हायरमेंट वेगळं होईल त्या ठिकाणचं. पण जर सिटी असेल की जिथं तुम्हाला झाडाचं जो काय ऑक्सिजन किंवा हवा आहे ती येत नाही, अशा केसमध्ये रात्रभर स्लॅब तुमचा थंड होत नाही. म्हणजे काय होतंय, हीट जनरेट होते, हीट की जी अब्सॉर्ब करायला त्या बिल्डिंगवरती दुसरं मटेरियलच नाहीये. ग्रीनरी असेल की जे आपण लास्ट स्केच मध्ये पाहिलं बघा, पूर्ण बिल्डिंगला प्लांटिंग केले की नाही, तर ते अब्सॉर्ब होईल. म्हणजे शेडिंग ऑफ रूफ विथ ट्रीज, म्हणजे तुमचं रूफला शेडिंग द्या, कशाचं, ट्रीजचं. रूफ वरती ठेवा किंवा साइड वॉलला तुम्ही प्लांटिंग करा, सो दॅट अल्टरनेट टू दी एअर कंडिशनर. त्याच्या जे एसीची जी थंड हवा येणार नाही तेवढी थंड हवा तुमच्या बिल्डिंग मध्ये येईल. सो दिस इज दी ग्रीन बिल्डिंग, दॅट इज एनर्जी एफिशियंट. गेटिंग इट? Yes, sir. I think our time is over now. Okay. So that material efficiency, that part we will cover in the next lecture. मटेरियल वरती किती इम्पॅक्ट आणि कसा इम्पॅक्ट होतो हीट रिडक्शनचा, हीट कशी रिड्यूस करतो आपण मटेरियलनी, किंवा आता मी जे सांगितले तुम्हाला ग्लास, कॉन्क्रीट, हे हीट ऍब्सॉर्ब करणारे मटेरियल्स आहेत की ज्याच्यामुळं पूर्णपणे तुमचं जो आपण ग्रीन बिल्डिंगचा जो कन्सेप्ट आहे तो पूर्णपणे या ठिकाणी कोलॅप्स होतो. की ग्लास, कॉन्क्रीट हे मटेरियल जर आपण वापरले तर खूप खूप हीट जनरेट होते की जी ऍब्सॉर्बच होत नाही. ओके, सो वी विल सी दिस पार्ट in detail in the next lecture, tomorrow's lecture.